हेलो हेलो चेक चेक हेलो 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 बेस वन चेक हेलो हेलो बेस कमी करा बेस करा
फार झालेला आहे. फॅन आहे जीवन बॉन्डचे फॅन आहेत आणि त्यांच्या कोकणी कला लांजा राजापूर जीवन फॅन्स क्लब आयोजित सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक मंडळातर्फे आजचा हा या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होतोय. मी शतशः धन्यवाद देईन. या मंडळाने आजच्या कार्यक्रमासाठी माझी निवड केलेली आहे आणि ही निवड सार्थ ठरवण्याचा माझा मित्रांनो प्रयत्न असेल. निश्चितपणे बुवाना शाहिरी माना साजरा करतो. आलेले आवर्जून नामोल्लेख सन्माननीय कोकणरत्न कोकण भूषण पुरस्कार प्राप्त सन्माननीय राजेंद्रदादा वड या ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी आहेत, माझे मित्र आहेत, बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जीवन फॅन तर निश्चितपणे आहेत. सुधाकर दादा वीर आहेत. रवींद्र भटकर साहेब आवर्जून तारांचं सुद्धा या कार्यक्रमाला खास करून उपस्थिती आहे. त्यांनाही या ठिकाणी आणि मेन मुद्दा पोहोचवायचा आहे. फक्त गातोय, लक्ष असू द्या काय म्हणायचं आहे. मी थोडासा नाराज तुमच्यावर. मला पोरांना दोघांना तुम्ही साऊंड दिला असं मला बाहेर ना वाटलं. थोडंसं चाट मला वाटली माझ्याशी तोडायला पाहिजे होती, सॉरी. पण तरी पण तुम्हाला मला समजला आणि तुमची आमची कमाल तुमच्या आमची आम्हाला माहिती दोघं आहेत, थोडासा इकडे तिकडे होणार पण तरी पण तुम्ही ते करणार. म्हणून म्हणतोय काय म्हणता बघा मुद्द्याला डायरेक्ट मुद्द्याला हात काय म्हणतो. जिने घडविले या देशा प्रदेशा जिने घडविले चारला गेला पण ते आता सवय येणार पांढरेला असतात. जिने घडविले या देशा प्रदेशा अहो साक्ष घेतो महाराष्ट्राचा नकाशा. विषय असतोय राजकारणावर बोलणार नाही. हे आज वाटी आज विरोध होती, उद्या एकत्र होती, तुमचं आमचं काय म्हणून म्हणतो मुद्द्याला हात आहे कसा आहे. अनेक शायरीने गायलाय पण सचिन बुवा गातोय काय म्हणताय. जिने घडविले या देशा अफगाणिस्तानपर्यंत हिंदवी स्वराज्य होतं. बाकी स्वराज घटक म्हणून एक अजूनही प्रदेश आहे. अंकेपर्यंत झेंडे लावले माझ्या मराठ्यांनी लावले. माझी माय बोली माझ्या मराठ्यांनी लावले. आम्ही कधीच कुणावर सक्ती केली नाही म्हणून म्हणताय. अजूनही बलुचिस्तानामध्ये भुकटी मराठी राहतात. हे मराठीच आहे, मुसलमान झाले अजूनही राहतात म्हणून म्हणतो. जिने घडविले या देशा साक्ष घेतो महाराष्ट्राचा नकाशा. मती वाचवा मराठी भाषा वाचवा मराठी भाषा.
वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा, वाचवा मराठी भाषा. फुलाप्रमाणे वेचलीच पाहिजे. शब्द सुमने फुलाप्रमाणे वेचली पाहिजे. माय मराठी, माझी माय मराठी प्रत्येकाच्या ओठावर नाचली पाहिजे. तिचा कोण अनादर करत असेल, तिचा कोण अनादर करत असेल तर त्याच्या कानाखाली खेचली पाहिजे. आणि माझी मराठी भाषा मनापासून वाचली पाहिजे. वाचली पाहिजे म्हणजे दोन अर्थ आहे, वाचायला पण पाहिजे आणि वाचली पाहिजे. हा अर्थ गर्भित अर्थ आहे, तो माझा रसिक माता म्हणून म्हणतो. अमृतातही पैजाची ज्ञानेश्वरांची ओवी आहे. भूमी संतांची खरी
यांचा हा परवापासून प्रॉब्लेम आहे. गावदेवी वादे बोल शक्ती वादे अखंड सदा लाल घराण्याचा तुझा लवकर लवकर काय ते लवकर सांग प्लीज लवकर लगेच. सेवा प्रियांश संतोष भोपाळ यांच्या माध्यमातून मराठी भाषा गाण्यासाठी बघा मी कुठल्या पक्षाचा प्रचार करायला आलो. मी पहिल्यांदाच सांगितलंय हे आज गोड होती आज भांडी उद्या गोड यांचा भरवसा येऊ शकेल पण मराठी या मुद्द्यावर आपण सर्वजण एकत्र यायला पाहिजे. तोडके म्हणते दोन बोल प्रियांश संतोष भोपाळ यांच्या मनाला भावले आणि म्हणून मराठी भाषा गाण्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संदेश चंद्रकांत शिंदे यांच्याकडून सुद्धा या गीतासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणून म्हणायचं आहे का जास्त वेळ नाही. तुझा ध्यास देवा तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी मनी तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णिता गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवा. अभी ऊपर गया तो ऊपर ही लगाएंगे उसको पांडरी पास. राजा देवांचा तू देवराया या भुवरी दर्शन द्याया. याला काय बोलणार आहे ते माहिती नाही म्हणून सांगायला लागतं. प्रॅक्टिस नाही केलेला प्रॅक्टिसवाला बोला ना विदाउट प्रॅक्टिस आहे सांगितली सांगितलं त्याला अजून थेट आलोय पण थेट आलोय कसं आहे इसको माझ्या शिष्याने गेल्या वर्षी मंगेश आंबेडेनं गण गायलाय. थोडासा खालच्या स्वरामध्ये गायलाय त्यानं गण चांगलाच गायलाय सुंदरच गायलाय. फक्त त्याला अजून 1 नोट वरती असते म्हणून 1 नोट वरती गातोय. माझा गण आहे मी लिहिलाय म्हणून म्हणायचं आहे. राजा देवांचा
नन वाजती पैंजन शोभती तुझिया पाया बोलस तुला नाचत यावे गणराया अरे हे फक्त तुरे रे बाबा
नवरात्र आहे, 13 तारीख आहे, 13वेचं जेवायला या, एवढाच सांगतो. 13वा घालणार आहे, त्या 13वेचं जेवायला फक्त याच रंगमंचावर 13 तारखेला यावर तुम्ही. पुढच्या रविवारी 13 जुलै याच ठिकाणी याच वेळेला याच टायमाला जय गणेश मित्र मंडळ आयोजित कलगी पिढ्याचा महामुकाबला. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एक्का जमीन कलगीवाले आणि हे डालगेवाले. कलगीवाले कलगीवाला हे डालगेवाले ऐका व डालगा घेऊन आज सांगतो. कलगीवाले मनोरंजनाचा हुकमी एक्का शाहीर सचिन कदम विरुद्ध वर्सेस शब्दांचे जादूगार. त्यांची जादू त्यांची जादू त्या दिवशी चालायची नाही. वरतून सांगतो बघायला या जादू चालते का नाही चालते. शाहीर विकास तांबोरे यांचा जोरदार त्या दिवशी गर्दी म्हणजे त्या दिवशी सीटा खाली नसतील एवढं निश्चितपणे आवर्जून सांगतो. योगेश माडी आणि जय गणेश मित्र मंडळ सन्मान्य नामेबुवा, सन्मान्य वैभव नामे, सन्मान्य दिलीप नामे, योगेशजी म्हाडी आणि त्यांचे सर्व सहकारी जेवढे आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं जे बहारदार पारितोषिक. मला काय म्हणतात बुवा माहितीये का, परवा 17ला आमची झाली, त्यांना म्हटलं बुवा 17 आहे, तारीख 17 आहे, गप बसा. नाही म्हणतात बुवा तुम्ही मला, बुवा म्हणतात मला घरातलं तुमचा इंजेक्शन आहे जे काय टोक काय म्हणतात बोतड झाली. ऐकायची बघा तुम्ही, मी ऐकले बारी दिसली. आणि थँक्स टू यू खरोखर, थँक्स टू यू खरोखर जितोदा चिमत यांना मी अगदी मनापासून तुम्हाला मी का हे करतोय म्हणजे तुम्हाला धन्यवाद का देतोय. तुम्ही दुसरी वारी टाकलीत ना त्याच्यामुळे मला विषय मिळाला, त्याच्यासाठी तुम्हाला थँक्स टू यू. ऐका ऐका पहिला विषय बुवांचा, पहिला विषय बुवांचा. बुवा तुम्ही पोरी नाचवता मला म्हटलं. आज सगळं दांडेकर आहे, हे पोरं नाकावर करून बोलायचा नाही. सगळं दांडेकर आणलं, 8च आणलंय, पाठ सोडणार नाही. सचिन बुवा म्हणतात मला, मला सचिन बुवा सगळं दांडेकर आहे बरं लोक ऐका ना. बघून घ्या पाहिजे एक नंबर. चला मान केलाय मंडळाने सांगितलंय ना, तर बघू 13 तारखेला काय होईल तेव्हा तर होईलच. पण आमची कलाकारांची पण कुशंबना आहे मित्रांनो. मी मोठेपणा सांगत नाही. माझा पोरगा अजून पहिलीत पद आहे, 50,000 रुपये फी आहे, पोरं पाठवत नाही तो शक्तीतुरी आहे. मग त्याच्यात एखादी कुमारी पोरगी, आम्ही म्हणतोय कुमारी पोरगी नाचायला हरकत काय. उद्या तुम्ही म्हणाल जो बायकांनाच बोलू नका शक्तीतुरा बघायला, मग आम्ही काय करायचं. काही नाही. पण आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या. म्हटलं दादा मी सांगितलं आमच्या व्यथा तुम्ही लक्षात घ्या. पोरं नाही मिळतो, मग त्याच्यात तो संच पूर्ण करण्यासाठी एका दुसरी मुकावर कुमारी पोरगी. मी म्हणतो ना 15 वर्षाच्या वरची आमचं मत आहे, 15 वर्षाच्या वरच्या मुली नका चला, तो आम्हाला विषय मान्य आहे. पण हे तुम्ही शिकवायचं नाही बुवा मला. आमचा मुंबई मंडळने आम्ही बघू, तुम्ही लांजा मंडळने तुमचा तुम्ही बघायचा. सचिन बुवाला शिकवायचा नाही हा कार्यक्रम. ते आम्ही मंडळाशी भांडून घेऊ, नाही तर काहीतरी होईल. तो आमचा विषय, तुम्ही शिकवायचा नाही. तसा नियम नाही, पोरी नाचवायचे नाहीत म्हणून तसा नियम नाही. तुम्ही मला सांगितलंय म्हणून तुम्हाला म्हणतो. ऐका गवळण ऐका. लांजा तालुका उगवता तारा समीर मेटकर कुठे आहे? समीर मेटकर कुठे आहे? हातवर काल दिसलं तुम्हाला ही माना समजला. ऐका आम्ही शपथ घेतले परवा व्यंगावर कुणाच्या बोलणार नाही, व्यंगावर बोलणार नाही. आता ते परवा बुवा बोलले, बुवा म्हणतात मग तुम्ही बुवा गाराटलो मला म्हणतात. गाराटलो आज गवलं नाही, गाराटलो म्हटलं पहिला कार्यक्रम आहे, किती बोलायचं एखाद्याला, किती डिवचायचं म्हटलं मान देवा मग तो गाराटला. मग चेअर आणलंच ना, चेअर चौघांना ढोपी सचिन बुवा म्हणतात मला. ऐका म्हणून म्हणून ऐका चाल कशी आहे मी म्हणत हो कृष्ण आणि त्याचे सवंगडी बबड्या सुदामा पेंड्या अनेक होतात त्यांच्या. तो त्याचा उल्लेख आहे. मी यांना बोलणारच नाही, शंपस आय चॅन बोलणार नाही. पण विषय कसा आणलाय तो बघा. इसको कुठे सचिन कसा विषय आणला बघा. बुवा जिवारी लागलाच आज तुम्हाला इंजेक्शन असा देईल, परत तुम्ही उठायचं ना, तुम्हाला चांगली झोप लागेल. ऐका काय म्हणतो हो
त्यांचं माठ त्यांचं काही दैनून किंवा त्यांना अडवायचं चाललाय, पण मला तुम्हाला घेऊन जायला लागलो. मी शरीरानं जरी व्याधीग्रस्त असतो तरी माझ्याशिवाय तुमचा हा डाव पुरा नाही व्हायचा असं तो म्हणतो. काय म्हणतो ऐकून माझं तुम्हाला घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडं वा मला कृष्ण म्हणतो तुम्हाला द्यावंच लागेल. ऐकून माझं घ्यावंच लागेल. लक्ष माझ्याकडं तुम्हाला द्यावंच लागेल. आणि मी कसाही असलो तुला पांगळा तर हे काना सांगा ती मला तुम्ही तुमच्या द्यावंच लागेल. यायच लागेल मी म्हणतो येणार कसा म्हणतो ऐका लगेच करतोय माहिती मला 10 मिनिटात सोडून मला तो म्हणतोय सोडून मला कुठे निघाला. मी शपथ घेतले ना लंगडा बोलला शपथ घेतले परवाच सांगितलं म्हणून म्हणतो सोडून मला अरे कुठे निघाला विसरून माझं नाव. सकाळला घेऊन गेलाय कृष्ण आता आज गौरींना अडवायची आपण त्याला ठेवला बाजूला आहे त्याला म्हणतोय अरे सोडून मला कुठे निघाला तुम्ही विसरून माझं नाव. मी पण येतो संगती तुमच्या अरे कृष्णा हे ना तुमचाच भाव. कृष्णा सगळ्यांना येतोय अरे मला पण नाही रे मी पण तुझा दोस्त आहे मी पण तुझा मित्र आहे. सोडून मला कुठे निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो संगती तुमच्या आहे ना तुमचाच भाव. येतो कसा येतो टांगाव 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 सोडून मला कुठे निघाला विसरून माझं नाव. मी पण येतो संगती तुमच्या आहे ना तुमचाच भाव. वार कसा बघा वार माहिती नाही काय घेणार आहे आपण नाही माहिती तरी पण ऐका डोळा सारे म्हणतात हा बोल घेवडीचा भाव देत नाही कुणीही कवडीचा. भाव देत नाही कुणीही कवडीचा. भाव देत नाही कुणीही कवडीचा. काना प्रश्न तुझ्या आहे निवडीचा का फक्त पेट्या सुद्धा मावडीचा. का पेट्या सुद्धा मावडीचा. पेट्या सुद्धा मावडीचा. अरे किती बी आपला तुम्ही किती बी आपला मी नाही एकटा लागल का रे भाव. मी पण येतो संगती तुमच्या आहे ना तुमचाच भाव. टांगाव 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 अजून एक अंतरा लिहिला आहे. एकच इंजेक्शन भारी आहे. दुसरा दिला टाकायचा उठायचा नाही. टांगाव पण नाही करायचा. लागडा बोलवलं नाही आणि विषय जो बोललोय आधारानं आहे. हा परमाव बोट ठेवलंय बा इसको सचिन बुवा कहते आमचा नाद करायचा नाही. आमच्या नादाला लागायचं ना. हा एकच वन पीस आहे असा पुऱ्या शक्ती शोधून बघा तुम्ही. लय जादूगार आहेत ना जादूगार त्या जादूगारांना सांगतोय तुमची जादू इथं चालणार नाही. हा लय जादूगार गेले असे जादू करणारे त्यांचा सांगतो आता मी आता नाही बोलत ते त्या दिवशीच बोलेल. ऐका परवा मला बुवा बोलले
दुसरी वारी त्यांनी केले. मला काय बोलतात ऐका. दुसऱ्या वारी असा जो आहे ना, याला सगळं परत फेड करतो. प्रश्नपद गायत नाही, 5 मिनिटात वारी होतो. प्रश्नपद गात नाही. प्रश्न मी दिलाय कोणाला की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्याचं नाव असं मी शायरांना विषय दिला. त्या बाळाचं नाव काय, गाव काय, फक्त ग्रंथाचं फक्त नाव सांगा. मला उत्तर पण देऊ नका, एवढंच सांगितलं. उत्तर पण नको. चाल ऐका, मला काय म्हणतात ऐका. दुसऱ्या बारी 1 मिनिट. लावून जीवाला घोर फिरतो दारोदार, याला झाली तर पोर वाया गेलं या सार, याला झाली तर पोर कळलाव्या या भोंदू बुवाला सांगून करायचं काय. हे पाहिल्या मला म्हणतात, म्हणजे त्यांनी विषय दिलाय नारदाचा. मला 2 पोरं आहेत, स्वतःची आहे, गॅरंटेड सांगतोय. म्हणून मला म्हणतात, मला बोलले दुसऱ्या बारीत म्हणून लावून जीवाला घोर दारोदार, वाया गेलं या सार, याला झाली तर पोर कळलाव्या या भोंदू बुवाला सांगून करायचं काय. ए बायल्या घालीन नाकात, नाकात शिरायचं नाही, नाकाचा होल बारीक असतो, नाकात नाही जायचा. ए बायल्या घालीन नाकात, शेवटी धरशील माझं पाय. त्यांचा विषय माझ्या वजा आहे, माझ्या तो वजा आहे, त्यांचं व्याज सकट परतफेड कर्ज ते आहे माझं. दुसऱ्या वारीतलं ते कर्ज फेडतोय, ते आहे का कसं कर्ज आहे. अरे ये नारदा, नारदाचा विषय त्यांनी सांगितलाय. मला म्हटले नारदाला काही पोरं झाली, बाबा काही नाही झाली, 60 पोरं झाली नारदाला, 60 पोरं. आणि तुम्ही जर खरोखर म्हणताना हा विषय मी लिहिलाय तर तुम्हाला चॅलेंज, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. त्या नारदाला पोरं घेतो. स्वरांनी परसमकर 101 रुपयांचं पारितोषिक, कशी भेट घेऊ तुझी पांडुरंग. ऐका विषय, मुद्दा वरकडू नका. तुम्ही विषय घ्यायला गेले नारदाचा. त्या नारदाला काही पोरं नाही बुवा, काही नाही, 60 पोरं झाली, 60 पोरं झाली. त्याचा बाप कोण आणि त्या 60 पोरांची नावं सांगायची. तर तू बादशाह, तू विषय घ्यायलाच का नाही. उत्तराई कसा तो. अरे ये नारदा, अशी काय ना, असंच बोलला होता. अरे ये नारदा, गडी तू अर्धा, गडी तू अर्धा. नारदाची नारदी झाली म्हणून होतं. अरे ये नारदा, गडी तू अर्धा, बोलू मी काय ग, तुला ना मरदा बोललो पाहिल्या म्हणजे. बघ उत्तर कसं असतं. इसको सचिन को हमारा काटा मागे काय नाही, मिलेगा भी नाही, पाणी भी नाही मिलेगा. ऐका, अरे ये नारदा, तू गडी अर्धा, बोलू मी काय रे, तुला ना मरदा. गायक दर्दी झाला सोनारदी, तुला गणलाय नाच्यात. नाच्या बोललोय, नाच्या बोल, बायला बोल असतं. तुला नामर्द बोललोय, तुला नाच्या, तुला गणलाय नाच्यात. आता इथं पंजाच्या नंतर येणारा विषय बोलणार होतो, पण नको, त्या बिरादरीला वाईट वाटत, म्हणून मी नाही बोलत. देना मर्दा सांगा तुम्हीच मंडळी याच्यात. त्या नारदाची नाती झाली, तिला नवरा झाला, त्या नवऱ्याचं नाव सांगायचं. 60 पोरं त्याला झाली, पोरांची नावं तुम्ही सांगायची. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. सांगा तुम्हीच मंडळी याच्यात, फुल घालू का पोच्यात. हा ऐका, पुढचा विषय त्यांनी मला दिला की ही वांजोटी माई चिखलात जरी बसली, मला म्हणतात मी रेडा गावात ठेवला, मग
मग त्यांनी मला विषय दिला वाजोटी म्हैस, तो पण आहे. मी प्रश्न पण नाही घ्यायला, एकच मोकळा देतो. महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला? काय म्हणतात? दिली यारोली सायंकाळी रंगानं काळी ही वाजोटी साली खोट सांगत सुटली जनात याला बाडीला काळ्या म्हैशीला पिटलू या वनात. परवाचा विषय बोला ऐका. म्हणून म्हणतो महाराजांच्या कृष्णा घोडीची सर येईल का या घोड्याला? नदीची सर सांगा येईल का कधी त्या लहान ओढ्याला? मोठ्या शहराची शोभा सांगा येईल त्या गाव खेड्याला? आणि या दुधाळ म्हशीची सर येईल का या माझं रेड्याला? ऐका ऐका, उत्तर आहे का? उत्तर आहे का? पिटलून लावतात म्हशीला, म्हणतात वाजोटी म्हस म्हटले. ऐका उत्तर कसं लिहिलं. दिसाया येणा अहो हा भोरा रेडा, यांनी काळी म्हैस आणली की भोरा रेडा आणली, संपला. दिसाया येणा हा भोरा रेडा मला पाहून भोकलला, मला पाहून भोकलला. याच्या आईशीनं त्या काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. त्याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. त्याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. त्याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. अहो दिसाया येणा हाकळ रेडा, दिसाया येणा हाकळ रेडा मला पाहून भोकलला, मला पाहून भोकलला. याच्या आईशीनं काळ्या म्हैशीनं याला रानात हाकलला. 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 एक मिनिट, सगळ्यात महत्वाचा विषय माऊली संपला काय? शायरांनी मला प्रश्न केलाय. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आणि त्या भगवंताचे नाव काय आणि ते कलियुगात त्याचे वास्तव्य कुठं आहे? विषय पोहोचतो. यांची दोन उत्तरं मी दिले. शूर्पणखेचं उत्तर पहिलं, जे शूर्पणखा कोणत्या रूपात वावरते, मी उत्तर पहिलं फोडलं. त्यांनी मान्य नाही केलं. मग 2 महिन्याने राजेशनी तेच उत्तर दिलं. माझ्याच घराण्याला शाहीर आहे ते त्यांनी मान्य केलं. बरोबर. त्यानंतर यांनी दुसरा प्रश्न केला मला, लसूण पूर्वजन्मीची कोण? कालच्या परवाच्या कार्यक्रमात राजेशने त्यांचा कार्यक्रम काहीतरी शिवाजी मंदिर दादरला आला, तेव्हा बुवा बोलले, स्वतः ऑन रेकॉर्ड आहे, सचिन बुवा आणि संदीप बुवा माझ्या उत्तराच्या 75% जवळ पोहोचले म्हणून मी विषय बदलला. स्वतः मान्य. ही अवलाद आहे ना, हे बाबुरंगी घराण्याला डाग आहे का? माझ्या घराण्याने त्यांचे अनेक प्रश्न फोडले मित्रांनो, हे लोक मान्य करत. किंवा एवढं बोलायचं तुम्ही, एवढं बोला. 1 मिनिट बाबा, याच्यावर नाही बोलायचं अजिबात. इथं कोणीच नाही बोलायचं. इथं काय बुवावर काय टीका नाही करत. तुम्ही मान्य करा, तुम्ही बोला की सचिन बुवा तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ पोहोचतो, मला अभिमान वाटेल. अरे एवढा अभ्यास करायचा, 50 पुस्तकं उठवायची, कोणतरी मेहनत करतोय ना, त्या मेहनतीला किंमत द्या बुवा. तुमच्या आधीची पिढी आहे ना अशी नव्हती. तुम्ही आता खरं असून सुद्धा तुम्ही नाहीच म्हणता. खोटा बोल पण रेटून बोल, खोटा बोल पण रेटून बोल. तुमचं पहिलं शूर्पणखेचं उत्तर मीच फोडलं, तुमचा दुसरा उत्तर सुद्धा आम्हीच पडला, तुम्हीच मान्य केलं. परवा 75% जवळ आलं आणि मला बाबाने सांगितलं बंद कर, असं नाही बोलायचं. बाबांना पण सांगा असं नाही. तुम्ही त्या ज्याने शाहिराने प्रयत्न केलाय त्याचं तर नाव घ्या, त्याचं नाव घ्या की बाबा 75% तुम्ही माझ्या उत्तर, दुसऱ्याच्या बारीत बोलून नाही. म्हणून आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐका. आज जर नाही म्हणाला बुवा तर तुला नरकात पण जागा नाही. त्याच्यापेक्षा सांगतो, त्याच्यापेक्षा आणखी काय असेल ना, आज तुला नारा उत्तर कंटाळणार आहे. पुरावा आहे. आज जर नाही म्हणशील तर तुला तू ऐका. कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले. त्या भक्त भगवंताचे नाव काय आणि त्या कलियुगात त्याचं वास्तव्य कुठे आहे? मी त्यांना बऱ्याच वेळा बोललो. त्यांच्याकडे मुसलमान ग्रंथ आहे, मोमेडियन ग्रंथ आहे. 100% मी सांगतो, ते प्रश्न त्यातलेच विचारतात मला.
पण मित्रांनो, त्या नुपूर शर्माचं काय झालं माहितीये? सरतनशे दिला. म्हणून असले प्रश्न, शाळेत 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे, त्यातले प्रश्न मला विचारा, मी उत्तर तुम्हाला देतोय. मला माहिती आहे याचा मला त्रास होणार, उत्तर तुम्हाला देणार नाही, याचा मला त्रास होणार 100%. हे रेकॉर्डिंग होणार आणि ह्याचं हे बाहेर जाणार, याचा मला त्रास. हे असले प्रश्न नका विचारू. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आहेत, त्या पुराणातले प्रश्न विचारा, मी तुम्हाला तरी पण उत्तर देतोय. विधी, आपल्या हिंदू धर्मामध्ये विधी, विधी आणि निषेध या 2 गोष्टींचा उल्लेख केला आहे. विधी म्हणजे आपण ज्या सकाळपासून मानवी जीवनाला कसं वागायचं आहे, सकाळी उठल्यापासून अगदी जन्मापासून मरेपर्यंत, त्याला विधी म्हटलेलं गेलेलं आहे. आणि निषेध, ज्या गोष्टींचा निषेध केलेला आहे. दोन्ही गोष्टी आपल्या धर्मानं, चांगल्या आणि वाईट. विधी म्हणजे चांगली, निषेध म्हणजे वाईट गोष्ट. आता ती वाईट गोष्ट कोण करतात? विचार, त्या वाईट गोष्ट कोण करतात? या कलियुगातलं त्याने विचारलं. मित्रांनो बघा, मला नाव नाही घ्यायचं, पण अशी एक जमात आहे, त्यांचा देव सांगतो की तुम्ही जो मला मानत नाही त्याचा जर तुम्ही खून केला, त्याला तुम्ही मारलं, त्याला त्यांच्या बायका पोरांवर अत्याचार केले, मारलं, तरी तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. त्या निषेधाला सुद्धा त्यांनी ग्राह्य ठरवलेलं आहे. अशी लोक, आता परवाची पहलगाममध्ये घटना घडलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तीच लोक आहेत. आणि त्याचं ठिकाण मक्का मदिना आहे. आता ती लोक कोण आहेत ते तुम्हाला मी फोडून नाही सांगत, तुम्ही समजदार आहेत सगळेजण. ते निषेध करतात सगळ्या गोष्टीचा. ते जो त्याला मानत नाही तो काफिर म्हणतात. काफिर, जो अल्लाला मानत नाही तो काफिर, स्पष्टच बोलतो. अल्लाला मानत तो काफिर. त्या निषेधापासून त्यांच्याच ग्रंथाने सांगितलंय, जर तुम्ही हे कराल तर तुम्हाला जन्नत प्राप्त होईल. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ती जमात ती आहे आणि त्याचं ठिकाण मक्का मदिना. कुठलीही मुस्लिम कंट्री घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज नाही म्हणाल तर तोंड फोडून घ्या. फरमाईश घेतो. हे उदाहरण राहिले, कशी भेट घेऊन तुझी पांढरा हो ना, पहिल्या पिरियडच्या शुभेच्छा. ही फरमाईश उदाहरण राहिली, आल्या पहिली कशी भेट घेऊन तुझी पांढरा.